आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपल्याला या ठिकाणी बोलवलं, आपण आलात, आपण प्रथमतः मी सर्वांचं स्वागत करतो। बोलवण्यामागं बरंचसं काही आहे। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या होऊ घातलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं आमचे नेते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानं सर्व महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती व्हावी या अनुषंगानं सर्व महाराष्ट्रातल्या सर्व शिवसैनिकांना त्यांनी सांगितलं। त्याच अनुषंगानं परभणीमध्ये युती व्हावी अशी सर्व हिंदू बांधवांची इच्छा होती आणि त्या अनुषंगानं आम्ही सर्व परभणीकरांच्या आणि सर्व हिंदू बांधवांच्या या आग्रहाखातर आम्ही या ठिकाणी युती करण्याचा निर्णय आम्ही माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाने घेतला। त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीच्या या परभणीतील नेते मंडळीसोबत सातत्याने 4-5 दिवसापासून या जागा वाटपाच्या अनुषंगानं बैठका होत गेल्या। निश्चित पहिल्या बैठकीमध्ये दुसऱ्या बैठकीमध्ये बरंचसं काही या ठिकाणी मेळ झाला आणि कालपर्यंत म्हणजे 2-3 दिवसापूर्वी या ठिकाणी आम्ही म्हटलं आम्हाला या ठिकाणी शिवसेनेचा भगवा आणि त्यासोबतच भारतीय जनता पार्टीची युतीसह या महानगरपालिकेवर आपला युतीचा झेंडा फडकवायचा आहे। त्या अनुषंगानं आम्ही परभणी शहरामध्ये एकूण 16 प्रभागापैकी जे हिंदू बहुल जे प्रभाग आहेत असे 6 आणि त्यासोबतच 2 असे संमिश्र जे प्रभाग आहेत अशा 8 प्रभागामध्ये जवळपास 33 जागा आहेत आणि त्या 33 जागेवर आम्ही या ठिकाणी त्यांनी दिलेल्या फॉर्म्युलाच्या अनुषंगानं जो 13-20चा जो रेशो होता म्हणजे 33 जागेमध्ये 13 जागा शिवसेनेने घ्यायच्या आणि 20 जागा ह्या भारतीय जनता पार्टीने घ्यायच्या। त्या ह्या सर्व या अनुषंगानं आम्ही युतीचा त्यांनी जे दिलेला जो प्रस्ताव आहे तो त्यांनी दिलेला जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाच्या अनुषंगानं आम्ही आमचे नेते माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब त्यासोबतच माननीय नामदार उदय सामंत साहेब आणि आमचे सचिव संजयजी मोरे साहेब, आमचे संपर्क प्रमुख आनंद जाधव साहेब यांच्याकडे आम्ही हा प्रस्ताव दिला। त्या प्रस्तावाच्या अनुषंगानं त्यांनी या प्रस्तावाला होकार दिला आणि होकार झाल्यानंतर या ठिकाणी माननीय पालकमंत्री असताना या ठिकाणी त्यांना मेघनादिदी बोर्डीकर यांच्यासोबत माननीय उदय सामंत साहेब यांचं बोलणं झालं। 13-20 हा फॉर्म्युला फायनल झाला आणि फायनल झाल्यानंतर या ठिकाणी जो त्या 33 जागेपैकी 13-20 हा फॉर्म्युला झाला आणि बाकीचे जे उर्वरित प्रभाग आहेत त्या ठिकाणी त्यांना कुठं अनुकूल वाटत असेल त्यांनी 4 लढवावे, आम्हाला कुठं अनुकूल वाटत असेल कोणत्या प्रभागामध्ये ते आम्ही 4 लढवावे, अशा या ठिकाणी ह्या प्रभागामध्ये वाटणी झाली आणि त्यासोबतच या ठिकाणी झालेल्या सर्व
जागा वाटपाच्या अनुषंगानं हे सर्व फायनल झालं आणि फायनल झाले असताना काल रात्री म्हणजे दुपारपासूनच मला या ठिकाणी परभणीच्या भारतीय जनता पार्टीचे जे नेते मंडळी आहे म्हणजे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं की आम्हाला एक जागा या ठिकाणी द्यायला आवश्यक आहे. मग तुम्ही 13 ऐवजी 12 या ठिकाणी लढवा. पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की जो प्रस्ताव आमच्या नेत्यांनी मंजूर केलेला आहे त्यांना आम्ही सांगितलं की नेत्यांचे आदेश आले तर आम्ही या ठिकाणी कुठेतरी तडजोड करू. पण त्या ठिकाणी मग सायंकाळी माननीय नामदार बावनकुळे साहेबांचा मला फोन आला. बावनकुळे साहेबांचा फोन आला असता त्या ठिकाणी त्यांनी मला एक विनंती केली की या ठिकाणी आमचा या ठिकाणी 12चा तुम्ही 13 जागेवरून तुम्ही 12 जागा घ्या आणि आम्हाला 21 जागा द्या आणि तुम्ही 12 जागा घ्या. मी साहेबांना सरळ सांगितलं की तुम्ही म्हणताय पण आम्हालाही वरून आमच्या नेत्यांचा आदेश आला तर निश्चित प्रमाणामध्ये नेत्यांनी जो आदेश दिला तो आम्हाला शिरसंवाद असेल त्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी मग त्यांनी लगेचच आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं माझं त्यांनी नाही का त्याच ऑडिओ कॉलमध्ये कॉन्फरन्स करून त्यांनी बोलणं करून दिलं आणि बोलणं करून दिल्यानंतर त्यांनी त्याऐवजी ते म्हणले की आम्हाला 13 आम्ही तुम्हाला 13 जागा देतोय म्हणतोय तर त्याच्यापैकी आम्हाला एक जागा कमी करून आम्हाला एक जागा वाढवा आणि तुमची एक जागा कमी करा अशा पद्धतीचा प्रस्ताव त्यांनी आमचे नेते यांना दिला. तर आमच्या नेत्यांनी उदर अंतकरणानं त्या ठिकाणी त्यांना 12 जागा आम्ही घेतोत म्हटले आणि 12 जागा आम्ही घेतोत आणि 21 जागा तुम्ही लढवा. कारण त्या ठिकाणी परभणीच्या हितासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे. त्यामुळं आम्ही आमच्या एका कार्यकर्त्याला सुद्धा त्या ठिकाणी थांबवण्याचा आम्ही प्रयत्न केला. निश्चितच त्या परभणीच्या विकासाच्या अनुषंगानं या ठिकाणी युती ही आवश्यक होती. त्यामुळं आम्ही प्रत्येक तडजोडीमध्ये आम्ही या ठिकाणी 2 पावलं मागे घेण्याची भूमिका आम्ही ठेवलेली होती. त्या अनुषंगानं आम्ही सातत्यानं या युतीच्या व्हावा या आग्रहाखातर आम्ही होतो. पण आदेश दिल्यानंतर पुन्हा आम्ही या ठिकाणी चांगल्या जोमाने या ठिकाणी काम करण्याला सुरुवात केली आणि त्यांनी जो 12 जागा आम्हाला दिल्यात 12 जागेचा मान त्यांनी जे दिलं माननीय बावनकुळे साहेबांचा मान आम्ही या ठिकाणी ठेवला. पण मला वाटतंय की हे जे युती तोडली या युती तोडणाऱ्यांनी या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी जो मान आम्ही ठेवलेला होता आम्हाला वाटतं की बावनकुळे साहेबांचा सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळीनं परभणीच्या ज्या नेते मंडळीनं त्यांनी मान ठेवायला पाहिजे होता. त्या स्वतःच्या बगलबच्च्यासाठी त्यांनी बावनकुळे साहेबांचा मान सुद्धा ठेवलेला नाही. एक शोकांतिका वाटते आम्हाला या गोष्टीची. आणि या ठिकाणी जे हिंदुत्व आहे आणि या परभणीमध्ये एक विकास पाहिजे या अनुषंगाने आम्ही 2 पावलं मागे गेलो. पण त्यांनी त्यांच्या नेत्याचा सुद्धा या ठिकाणी मान ठेवलेला नाही. आम्हाला ही शोकांतिका बावनकुळे साहेबांचा आम्ही आजही आदर करतो. त्यांनी उद्या म्हणावं की आम्ही आजही वाटाघाटीला बसतो. निश्चित आम्ही बसवतात. या परभणीच्या हितासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये 2 तारखेपर्यंत विड्रॉल करण्याची तारीख आहे. त्या तारखेपर्यंत आम्ही बसायला तयार आहोत. पण मला वाटत नाही की त्यांनी स्वतःच्या या भारतीय जनता पार्टीच्या जे या ठिकाणचे जे नेते मंडळी आहेत स्वतःच्या बगलबच्च्यांसाठी युती तोडण्याचं पाप हे नेते मंडळी करते. त्या अनुषंगानं या ठिकाणी मी आपल्याला जे काही घडलेलं आहे युतीच्या माध्यमातून आणि जे काही या ठिकाणी घडले ते मी आज आपल्या समोर या ठिकाणी मांडलेलं आहे. निश्चित आज आम्हाला भारतीय जनता पार्टीने केसाने गळा कापलाय आमचा. कशामुळं की या ठिकाणी आमच्याकडून युती फायनल करून घेतली. फायनल केल्यानंतर आम्ही एक चांगल्या म्हणजे एक स्वच्छ मनाने आम्ही त्यांना आमच्या पार्टीच्या नेते मंडळीनं त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्यानंतर जे एबी फॉर्म आम्हाला 65 मिळायला पाहिजे होते पण त्यांनी म्हणले की आपण प्रत्येक ठिकाणी आग्रहास्तव आहोत युतीसाठी. पण या ठिकाणी आम्हाला
35 फॉर्म या ठिकाणी आम्हाला आमच्या पार्टीनं दिले, पण आज आमच्या या ठिकाणी जे 35 फॉर्म दिलेले आहेत, निश्चित आम्ही या 35 फॉर्मवर त्यांच्यापेक्षा चांगला सरस आम्ही या ठिकाणी निकाल देऊ आणि या ठिकाणी हिंदुत्व या ठिकाणी आम्ही पुन्हा अबाधित ठेवू, अशा प्रकारचं आमचं या ठिकाणचं ध्येय आणि धोरण आणि विकासासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध असू, असंच या ठिकाणी आमचा मानस आहे. निश्चित या ठिकाणी आपल्याला मी सगळ्या गोष्टी जे झालेल्या आहेत त्या सगळ्या सांगितल्यात. आपले काही प्रश्न असतात ते आपण विचारू शकतो. या 35 शिवाय काय पुन्हा तोडली या ठिकाणी जो आमच्या बैठकी होत होत्या, बैठकीमध्ये पालकमंत्री असतात, त्यासोबतच जिल्हाध्यक्ष असाल, त्यांची जी कोर कमिटी आहे आणि या ठिकाणी मला वाटतं की जे निवडणूक प्रमुख म्हणून जे आहेत यांच्या अंतर्गत युतीच्या अनुषंगाने ज्या जागा सोडायच्या होत्या त्या जागा आम्ही सोडून घेतल्या होत्या. पण या परभणीमधले जे भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख आहेत त्यांना त्यांच्या कार्यकर्त्याला म्हणा, त्यांना त्यांच्या घरकाम करणाऱ्या व्यक्तीला म्हणा, त्या ठिकाणी तिकीट द्यायचे होते. त्या अनुषंगानं ही युती त्यांनी तोडलेली. कोणत्या प्रभागावरून तुटली? कोणत्या प्रभागावरून तुटली? वरपुडकर का पालकमंत्री मेघना बोर्डे काय ते नाव फटकन आता तुम्हाला माहिती आहे ना की निवडणूक प्रमुख त्यांना जबाबदारी कोणी दिलेली? भाजपमध्ये भरपूर आहेत निवडणूक प्रमुख. हा? भाजपमध्ये भरपूर आहेत निवडणूक प्रमुख. या ठिकाणी जी युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं पाप वरपुडकर साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांनी माननीय नामदार बावनकुळे साहेबाचा सुद्धा या ठिकाणी मान ठेवला नाही आणि स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या घरासाठी, स्वतःच्या घरकाम करणाऱ्या व्यक्तीसाठी त्यांनी ही या ठिकाणी युती मोडण्याचं पाप हे केलेलं आहे. नाही, त्यांनी ज्या 12 जागा या बघा या ठिकाणी मी म्हणतो हे जे झालेलं आहे, दोन्ही आम्ही जिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्या सहीनं हे ठरलेलं होतं आणि असाच प्रस्ताव त्या ठिकाणी आम्ही माननीय आमच्या नेत्यांकडे दिला. आम्ही आजही पण तयार आहेत आम्ही चर्चा करायला, पण आम्हाला ह्या परभणीमधल्या भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळीवर आम्हाला अजिबात विश्वास नाही. आता प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 15 आणि प्रभाग क्रमांक 1 ह्या प्रभागावर या ठिकाणी आणि प्रभाग क्रमांक जे तुम्हाला जे सांगितलेले 8 प्रभाग, त्या 8 प्रभागाचे एबी फॉर्म दिले आणि एबी फॉर्म दिले आणि 2-3 बैठकीमध्ये आम्हाला झालं ना तसं आणि त्यांचं रुष्ण होतं चालू. वरपुडकर साहेबांचं रुष्ण चालूच होतं. वरपुडकर साहेब म्हणत होते मी चाललो, मी माझा राजीनामा देईन, मी चाललो, मला जर का तुम्ही असं जर काय करत असताल तर मी निघालो, मी माझा राजीनामा देतो, माझ्या माणसाला त्या ठिकाणी तिकीट दिली पाहिजेत. अरे पण स्वतःच्या स्वार्थासाठी आपण या ठिकाणी परभणीच्या हिंदुत्वाला तुम्ही जर का तिलांजी देत असता तर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबत युती करायची नाही, या नेत्यांसोबत, आणि कोणतीही बातचीत आम्ही या ठिकाणी करणार नाही. आम्ही या ठिकाणी शिवसैनिक आहेत, आम्ही ही शिवसैनिक, आदेश मानणारे शिवसैनिक आहेत. जर काय आमच्या या सर्व उमेदवारांना सांगितलं की राजीनामा आपल्या या ठिकाणी सांगितलं की विड्रॉल करा, निश्चित हे विड्रॉल करतात. आमच्या सोबत एक विकासाचा अजेंडा आहे, आमच्याकडे एक हिंदुत्वाचा अजेंडा आहे, त्यामुळं आम्ही आदेशाचं पालन करणारे आम्ही शिवसैनिक आहोत. पण त्याच्यासारखं नाही आमचं, स्वतःच्या स्वार्थासाठी आम्ही निवडणूक लढवत नाही.
आमचे माजी जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे असतील किंवा त्यांच्या सोबतचे सहकारी असतील त्यांचं असं म्हणणं की त्यांना सुद्धा मी तिकीट दिलं नाही. माझ्याकडे एबी फॉर्मच शिल्लक नाहीत ना. आता त्यांनी जी निवडणूक लढवायला मान्य आहे, पण त्यांनी जी निवडणूक लढवायला त्या ठिकाणी हिंदू बहुल पहिले मला पाहावं लागेल. पण हिंदू बहुल मध्ये मी दिलं सगळ्यांनी तिकीट. पण या ठिकाणी मला सांगायचं की या ठिकाणी व्यंकटरावचं माझं फोनवर बोलणं झालं, पण मी त्यांना ही परिस्थिती सांगितली. आज या ठिकाणी जे काही प्रभाग होते, काल रात्री मी एका विश्वासानं अर्ध्याच्या वर एबी फॉर्म देऊन टाकलेले होते. आता या ठिकाणी 16 नंबरचा प्रभाग असेल, त्यासोबतच 6 नंबरचा प्रभाग असेल, 7 नंबरचा प्रभाग असेल, त्यांनी जे 4 घेतले एका प्रभागामध्ये, त्यांनी 4 घेतले एका प्रभागामध्ये, आम्ही 4 घेतले. असे जे प्रभाग आहेत ते सोयीस्कर झाले, त्याच्यामुळे तिथे काही तंटा लागत नाही त्यांना. त्याच्यामुळे आम्ही ते प्रभागाचे एबी फॉर्म आम्ही दिले. पण जे ठरले होते, आता समजा आता एका 4 नंबरच्या प्रभागामध्ये आम्ही तिथं 2 मागू लागलो, पण आता त्या ठिकाणी आम्हाला 2 एक्स्ट्रा द्यावं लागेल. 15 मध्ये आम्हाला 2 मागितले होते, तर त्या ठिकाणी आता एक्स्ट्रा 3 द्यावं लागेल. पण हिंदू बहुल भागामध्ये आम्हाला या ठिकाणी काही ठिकाणी आम्हाला ते सुद्धा फॉर्म कमी बसले. या अनुषंगाने आम्ही जिथं जिथं जायचे तिथं तिथं आता दिलेले, पण कुठं जिथं दिले नाही तिथं आम्ही शिवसेना पुरस्कृत आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत. निश्चित आम्ही सर्व शिवसेनेत एका जबाबदारीने या ठिकाणी निवडणूक लढवू आणि त्याच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स आम्ही शिवसेना म्हणून या ठिकाणी आम्ही देऊ. नाही, आता मला वाटतं की आता हे सगळं घडलेलं असेल तर त्यांनी 65 फॉर्म आणले म्हणल्यानंतर ते त्या तयारीतच असतात. या परभणीतल्या नेते मंडळीने, मी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेते मंडळ जे महाराष्ट्रातले नेतृत्व करणारे त्यांच्या बाबतीमध्ये मी आदरयुक्तच आहे. पण ह्या परभणीमधल्या जे भारतीय जनता पार्टीचे जे नेते मंडळी आहेत त्यांनी आमचा विश्वासघात केला. त्यांच्या माघारी हे फॉर्म दिलेले, हे इथं जे वाटप केलेलं आहे ना, ठीक आहे, कमी जास्त होत राहतात, सगळ्या गोष्टी होत राहतात. पण एकदा योग्य ठरल्यानंतर एकदा शब्द असतं आणि शब्दावरच मान असतो. त्या अनुषंगाने या ठिकाणी त्यांनी जे मान ठेवायला पाहिजे होता त्यांच्या नेत्यांचा, माननीय आमदार बावनकुळे साहेबांचा, आणि त्या अनुषंगाने युती झाली म्हटल्यानंतर, बरं युती झाली आणि आमचं बावनकुळे साहेबांचं माझं बोलणं झालं, त्याच्यानंतर पुन्हा मला फोन आला, धन्यवाद बरं का आनंद, धन्यवाद. मग आता एवढं बोलल्यानंतर ते धोका देणारी माणसं आहेत का? या परभणीतल्या नेते मंडळीने या ठिकाणी युतीमध्ये खडा टाकलेला आहे स्वतःच्या स्वार्थासाठी. त्यांची सगळीकडे ऍडजस्टमेंट चालू आहे. या परभणीतल्या, मी सांगतो आता नाव घेण्यासारखं आहे तसं, वरपुडकर साहेबांनी या ठिकाणी त्यांचा हात उभाट्याकडे पण आहे, त्यांचा हात त्या गुटेंकडे पण आहे, त्यांचा हात सगळीकडे काँग्रेसकडे पण आहे. त्यांनी असं हे मेळ घालून दिले आणि 600 कोटीच्या ज्या योजना आहेत त्या योजनेवर त्यांचं सगळं चालव, हे त्यांचा मानस आहे. नाही, वरचं भारतीय जनता पार्टी यांच्या सोबत नाहीये. आज सगळ्या ठिकाणी चांगल्या प्रकारे लोकांचे फॉर्म्युले होत आहेत. आता त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हे म्हणजे चांगल्या पद्धतीने युती होत, पण ह्या ठिकाणी हे तोडण्याचं काम ह्या परभणीतल्या नेते मंडळींनी केले. तुम्ही वरपुडकरांवर आरोप केले, पण भाजपनं तर पालकमंत्री मेघना बोर्डीकरांना परप्रभारी केले, मग त्यांचं काय? निवडणूक प्रभारी त्या आहेत, पण निवडणूक प्रमुख म्हणून त्या आहेत. आता या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी त्यांच्या घरच्यांनी महापौरपद भोगवलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने त्याचा अनुभव अशा पद्धतीचा नाही. यावर पालकमंत्र्यांनी काही सांगितलं नाही का? त्यांनी हस्तक्षेप केला नाही का? पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप केला नाही का? पालकमंत्र्यांनी जर का हस्तक्षेप केला असतं तर हे घडलं बी नसतं. त्यामुळे त्यांना करू दिला नाही की केला नाही? मला वाटतं की त्यांच्यावर शिरजोर झाले तो वरपुडकर साहेब.